जय शिवराय सर्वांना. मी वादकप्रेमी योगेश गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. तर आज आपला चॅनलचा पहिला ब्लॉग आहे आणि आपण चाललो आहे ठाणे टू भीमाशंकर. सो आता आपण आपल्या फ्रेंडची वाट बघतोय आणि ट्रेनची पण वाट बघतोय. आपण सगळ्यात लास्टची ट्रेन कर्जतची पकडणार आहे. फायनली आपण कर्जतला आलेलो आता प्रयत्नानंतर. आता आपल्या इथे थोडा वेटिंग करून नंतर मग आपल्याला खांडास विलेजला प्रस्थान करायचे. शुभ सकाळ. आता आपण कर्जतपासून 1 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर खांडसला पोचलेलो आहे आणि आज आपण ट्रॅकिंग सुरू केलेली आहे. तुम्ही बघू शकता नाईट आहे त्यामुळे काय दिसत नाही. टाकन दे. सो गाईज इकडे थोडं चालत आल्यावर तुम्हाला इथे लोगो दिसेल, बाण दिसेल भीमाशंकर आणि हा रस्ता चालायचा. हा गणेश मंदिरात तिथे जातो. बघू शकता गणेश मंदिर. गाईड सरळ सरळ चालत आल्यावर तुम्हाला इथे परत डायरेक्शन दिसेल. बघू शकता या आठवणी बघा. बघा अजून तुम्हाला लेफ्ट करणं जायचंय. चला. धबधब्यामध्ये तर एक आश्चर्य होतं की तिथे शिवलिंग वगैरे ठेवलेलं. वाटायला तुम्हाला एक परत एक डायरेक्शन दिसेल इथे. असं झाडं लावलेलं ते कृपया निरीक्षणपूर्वक बघा. इथून सरळ रस्ता आहे. डायरेक्ट आता आपण वरच्या पॉईंटला आलेलो आहे एका डोंगराच्या. आता समोरचा डोंगर आहे तो क्रॉस करायचा आहे. त्याच्या मागे भीमाशंकर आहे लोकेशन. बघू शकता. मित्रांनो आता आपण किल्ले पदरगडच्या इथे आलेलो आहे. बघा तुम्ही बघू शकता इथे एक ऐतिहासिक विहीर आहे. ती पण तुम्हाला दाखवतो मी. आपल्याला या रस्त्याने जायचं आहे.
ही ऐतिहासिक विहीर महाराजांच्या काळातली. बघा थांबा रे, माझा मोबाईल जाईल. चला चला आणि पटकन काय असं निघलं तर चला चला, काय नाही, चला चला. आता जस्ट आम्ही नाश्ता करून उरकलेलो आहे आणि आता आम्ही आलेलो आहे पुढे आणि तुम्हाला इथे मार्ग दिसेल, भीमाशंकर मार्ग असं तुम्हाला डायरेक्शन दिसेल. त्या डायरेक्शनने तुम्हाला जायचं आहे. बघू शकता मित्रांनो, इकडून यायचे आणि इकडे जायचे. बॅरिगेट लावलेले आहेत. इकडनं वरचा रस्ता इथे तुम्हाला डायरेक्शन दिलेले आहेत. भीमाशंकर इकडे बसलेलो आम्ही. इकडून एवढ्या वरती आलोय. फायनली लास्ट पॉइंट आलेला आहे. फायनली पोचलोय वरती. गार्डन बघा, या गार्डनच्या इथून हा लेफ्ट आहे. इथे डायरेक्शन दिलेले आहेत भीमाशंकर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. हे लेफ्ट मारायच्या इथून. चला भेटू थोड्या वेळाने. फायनली मंदिराकडे पोहोचलेलो आहे.